जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्याच्या घडीला शिक्षक भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे बीएड असलेले उमेदवार पहिली ते 5वी या वर्गासाठी पात्र आहेत किंवा पात्र नाहीत। त्याबद्दल आपण ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात तुम्हाला जे आहे पुरावे देखील मी दाखवणार आहेत की एक्झॅक्टली पहिली ते 5वी ला बीएड वाले पात्र आहेत किंवा नाही। परंतु डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टींची माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून कधीच मिस होणार नाही। कारण शिक्षक भरतीला वाहून घेतलेलं महाराष्ट्रामधलं हे एकमेव चॅनल आहे जे प्रत्येक छोटी मोठी अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो केवळ आणि केवळ शिक्षक भरतीच्या संदर्भामधले। त्यामुळे आपण जर शिक्षक होऊ इच्छित असाल तर बिंदासपणाने हा एकमेव चॅनल आपण या ठिकाणी सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला A to Z सगळे ऑथेंटिक माहिती विथ प्रूफ मिळत जाणार आहे। चला मित्रांनो, पहिला आणि महत्त्वाचा तुमचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडण्यापूर्वी त्याचं कारण जाणून घेण्यापूर्वी जे आहे आपण या ठिकाणी शिक्षक होऊ इच्छिता म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्याकरिता जे आहे मार्गदर्शन या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क घेता यावे आणि जास्तीत जास्त मार्क घेऊन आपल्याला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेचा शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून अभिमानाने जगता यावं। कारण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढं आनंद या ठिकाणी नोकरी करण्याचा आहे तो जगाच्या पाठीवर कुठेच नाहीये। त्यामुळे तुम्ही जर अभ्यास करत असाल तर आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे IBPS आपली ही येणारी जी काही टेट परीक्षा आहे तो घेणार आहे आणि त्याचमुळे IBPSच्या पॅटर्न प्रमाणे आम्ही या ठिकाणी तुमच्याकरिता या मार्गदर्शनपर बॅचमध्ये टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकाची तुमची जी आहे तयारी करून घेतली जाणार आहे। डेली लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे। त्यातल्या त्यात फक्त व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मार्गदर्शन न करता PDF नोट्स देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर का काही असेल तर ते आहे IBPS फॅकल्टी वाले तुम्हाला शिक्षक मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहे। पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये यासारखी टीम तुम्हाला कुठेही सापडणार नाही, कारण आपण जे आहे जे केवळ आणि केवळ IBPSचा टिपिकल पॅटर्न शिकवतात त्याच लोकांना मार्गदर्शनासाठी या ठिकाणी जे आहे उपलब्ध करून दिलेला आहे। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग असा व्यक्ती तुम्हाला शिकवणार आहे ज्याने स्वतः मागच्या परीक्षेमध्ये 174चा स्कोर केलेला आहे आणि IBPS मध्ये एक्सपर्ट आहे। बाकी प्रत्येक विषयाला तुम्हाला मार्गदर्शन करीत आपण दोन मार्गदर्शकांची या ठिकाणी निवड केलेली आहे, जेणेकरून आपल्या उमेदवारांना जे आहे केवळ आणि केवळ टॉप स्कोरच मिळाला पाहिजे। हेच आपलं या ठिकाणी मोटो आहे। आपल्याला जर का यांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवर जा आणि मास्टर टीचर हे जे ॲप आहे आजच डाउनलोड करा आणि यांच्या सोबतीला अभ्यासाला सुरुवात करून द्या, जेणेकरून तुमचं जे ध्येय आहे ते पहिल्या दमामध्येच या ठिकाणी पूर्ण होईल की मला शिक्षक व्हायचंच आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये मला शिक्षक व्हायचंच आहे पहिल्या दमामध्ये जर का तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर या लोकांच्या मार्गदर्शनाची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे। व्हिडिओच्या स्वरूपामध्ये, PDFच्या स्वरूपामध्ये आणि टेस्ट देखील तुम्हाला यांच्यामध्ये दिले जाणार आहे या ॲपमध्ये। एकदा ॲप नक्की डाउनलोड करून फक्त जे आहे डेमो बघा, नंतर विचार करा की आपल्याला यांच्या सोबतीला अभ्यास करायचा आहे किंवा करायचा नाही। आता बघा, पहिला आणि महत्त्वाचा तुमच्या मनामध्ये जो काही सध्याच्या घडीला हॉट प्रश्न निर्माण झालेला आहे की यार हा जो काही बीएडच्या संदर्भामध्ये आहे की बीएड असलेले उमेदवार पहिली ते 5वी वर्गासाठी पात्र आहेत किंवा नाही, हा महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि हा निर्माण होण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो की मागच्या 2 दिवसापासून कुणीतरी जे आहे सोशल मीडियावरती आपल्या परीनं या ठिकाणी अशा प्रकारच्या न्यूज पसरवताना आपल्याला दिसत आहे आणि या न्यूजला पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखोंच्या घरामध्ये आहे। आता यामध्ये काय बघा, तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की डीएड किंवा बीएड धारकांसाठी जे आहे मोठी आनंदाची बातमी आहे अशा प्रकारचं टायटल दिलेलं आहे आणि या टायटलच्या खाली आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी काय दाखवल्या तर हा बघा, हा महत्त्वाचा एक त्यांनी सांगितलं की काय आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल झालेला आहे आणि प्राथमिकला डीएड धारक किंवा बीएड धारक दोन्ही जे आहे या ठिकाणी चालू शकतात अशा प्रकारची माहिती काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याच्यासोबतच त्यांनी बघा या ठिकाणी आणखी एक सर्रासपणाने चुकीची माहिती काय दिलेली आहे की लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा एकूण 150 मार्कांची होणार आहे, वेळ मर्यादा 2 तासांची आहे। आता यामध्ये कुठपत तथ्य आहे
हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण काय आहे की अशा प्रकारची चुकीची माहिती जर का आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी बसली तर ते मुलं जे आहे या ठिकाणी गोंधळलेले असतात. अभ्यास जे आहे त्यांना अभ्यासामध्ये मन रमत नाही, ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे. बघा, प्रत्येक विद्यार्थ्याने जो की परीक्षेची तयारी करतो आहे, शिक्षक होण्यासाठी या ठिकाणी तयारी करतो आहे, त्याने प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी व्हेरीफाय करत जावं आणि खरं कोण बोलतो आहे, विथ प्रूफ कोण बोलतो आहे, या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. अन्यथा काय होईल की आपण मिसगाईड होऊन जाऊ. बघा, आता विथ प्रूफ तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी दाखवतो की पहिला आपला प्रश्न आहे, बीएड वाले 1 ते 5 ला चालतात का? तर त्यामध्ये बघा सुप्रीम कोर्टाचं एक डिसिजन आहे. आता पहिलीच गोष्ट तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा कोणीच नाहीये. सुप्रीम कोर्ट की बाते सर आंखों पर, ते जे म्हणेल ते आपल्याला जे आहे फायनलच समजून जावं लागतं. बघा, हा सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आहे, सिव्हिल नंबर 5086/2023. ठीक आहे. हे बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, तेवढ्या गोष्टी मी नाही सांगणार तुम्हाला. परंतु जो निर्णय झालेला आहे, फायनल जो काही निर्णय झालेला आहे, तो निर्णय मी तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो. बघा, पॉइंट नंबर 27. हे बघा, ही जी पूर्ण पीडीएफ आहे ना, ती 47 पेजेसची आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला सुप्रीम कोर्टानं जो बीएड वाले 1 ते 5 ला पात्र आहेत किंवा नाही, हा जो काही डिसिजन दिलेला आहे, जजमेंट दिलेला आहे, तो आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला या ठिकाणी दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. बघा आता काय सांगितलंय, बीएड इज नॉट क्वालिफिकेशन फॉर टीचर्स ॲट प्रायमरी लेवल ऑफ स्कूलिंग. The pedagogical skill and training required for a teacher at a primary level is not expected from BEd trained teacher. They are trained to teach classes at higher level post, primary, secondary and above. For primary level, class 1 to 5 is only for a DEd, what is known as Diploma in Elementary Education. संपलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. काय सांगितलंय, पहिल्याच ओळीमध्ये सांगितलेलं आहे की बीएड इज नॉट अ क्वालिफिकेशन फॉर टीचर्स ॲट प्रायमरी लेवल. हा त्याचा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा. ज्यावेळेस ब्रिज कोर्सच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये या ठिकाणी राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय होता, त्याला चॅलेंज देण्यात आला होता सुप्रीम कोर्टामध्ये. त्या जजमेंटमध्ये, फायनल जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टचा जो जजमेंट आहे तो अपहेल्ड केलेला आहे, तो ॲज इट इज ठेवलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की राजस्थान हायकोर्ट ज्या पद्धतीने बोललेला आहे की बीएड इज नॉट अ क्वालिफिकेशन फॉर टीचर्स ॲट प्रायमरी लेवल. प्रायमरी लेवलला बीएडचं क्वालिफिकेशन चालत नाही. त्याचं कारण त्याने सांगितलं की ते पेडागॉजिकल स्किल ऑफ ट्रेनिंग रिक्वायर्ड फॉर अ टीचर ॲट प्रायमरी लेवल इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम बीएड. कारण डीएडला जी काही पॅडॅगॉजी शिकवली जाते ती 1 ते 5 साठी आहे. बीएडची जी पॅडॅगॉजी आहे ती हायर लेवलची आहे. त्यामुळे बीएड वाले 1 ते 5 ला पात्र असणार नाहीत. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. मग बीएड वाले किंवा 1 ते 5 ला कोण पात्र आहे? तर बघा, 1 ते 5 साठी फक्त हेच उमेदवार पात्र आहे. लक्षात घ्या, ज्या उमेदवारांचं डीएड आहे, फक्त आणि फक्त डीएड. आता डीएडला नाव वेगवेगळे असू शकतात. डीएड असेल, डीटीएड असेल, डीएलएड असेल, ते उमेदवार. त्यानंतर त्याला टीईटी किंवा सीटीटी या दोन्हीपैकी एक या ठिकाणी पेपर 1 पास करावं लागणार आहे. तर आणि तरच हा कॅन्डिडेट जे आहे तो 1 ते 5 ला पात्र असणार आहे. या ठिकाणी बीएड आहे का? नाहीये. म्हणजे बीएड वाले 1 ते 5 ला पात्र नाही. दुसरी गोष्ट, आता बीएड वाल्यांचा कार्यक्रम इथून सुरू होतो. हा बीएड वाल्यांचा कार्यक्रम कुठून आहे? 6 ते 8. 6 ते 8 साठी बीएड वाले पात्र आहेत. परंतु फक्त बीएड केलं म्हणजे पात्र झाले नाही, त्याच्या मागे आणखी काही क्वालिफिकेशन आहे. बघा, 6 ते 8 ला एकतर डीएड असावं किंवा बीएड असावं, दोन्हीपैकी एक चालतं. ठीक, त्याच्यासोबतच ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. ठीक आहे, पदवी असली पाहिजे. त्याच्यासोबत टीईटी किंवा सीटीटी, हे ऑब्लिकमध्ये आहे. टीईटी चालेल, सीटीटी चालेल, परंतु पेपर क्रमांक 2 हा असला पाहिजे. आता पेपर क्रमांक 2 असतानाही त्याच्यामध्ये नियम अटी आहेत. त्या बारकाईने तुम्हाला सांगतो. बघा, समजा जर तुम्ही या ठिकाणी भाषा विषयासाठी पात्र होत असाल, कुठे? 6 ते 8 ला भाषा विषयासाठी, तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीटी याच्यामध्ये कोणतीही मेथड चालते. ठीक आहे, कोणतीही मेथड चालेल. आता समजा जर का तुम्ही 6 ते 8 या वर्गासाठी या ठिकाणी मॅथ सायन्स साठी करत असाल, मॅथ सायन्स साठी जर का तुम्ही पात्र होत असाल किंवा तुमचं समजा बीएससी असेल, तर तुम्हाला जे आहे टीईटी किंवा सीटीटीची मेथड देखील मॅथ सायन्सच लागणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. हे कन्फर्म झालं. त्यानंतर जर का तुम्ही समजा
सामाजिक शास्त्र या विषयासाठी पात्र असाल, म्हणजे तुमचं पदवी सामाजिक शास्त्रामध्ये असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे मध्ये असेल, तर तुम्हाला जे आहे इकडे जी काही मेथड आहे, मेथड कशाची, टीईटी किंवा सीटीईटीची मेथड, ती देखील सामाजिक शास्त्राचीच लागेल. हा झाला त्याचा क्रायटेरिया. लक्षात आलं. 6वी ते 8वीला, 6वी ते 8वीला डीएड वाले पण चालतात, बीएड वाले पण चालतात. आता जाऊया आपण थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की 9वी ते 10वी या वर्गासाठी कोण पात्र आहे, तर इथे केवळ आणि केवळ बीएड वालेच आहेत. डीएड वाल्यांचा पत्ता इथून साफ झाला. म्हणजे लक्षात घ्या, 1ली ते 5वीला बीएड वाल्यांचा पत्ता गायब, 9वी ते 10वी किंवा 9वी ते 12वी पर्यंत जे आहे डीएड वाल्यांचा पत्ता गायब. हा एक क्रायटेरिया आहे, तो आपल्याला लक्षात ठेवावाच लागणार आहे. ठीक आहे. 9वी ते 10वी साठी बीएड लागेल आणि फक्त ग्रॅज्युएशन लागेल. बीएड प्लस ग्रॅज्युएशन तुम्ही 9वी 10वी वर्गासाठी पात्र. फक्त एवढंच राहतं की ग्रॅज्युएशनचा तुमचा जो विषय असेल, ज्या विषयात तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याच विषयासाठी तुम्ही या ठिकाणी 9वी 10वीला पात्र असता. हा एक क्रायटेरिया लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला टीईटी लागत नाही. जरी तुम्ही बीएड वाले असेल तरी देखील तुम्हाला टीईटी लागत नाही. ठीक आहे. आता शेवटची पात्रता बघा, इथे शेवटची पात्रता आहे 11वी 12वी माध्यमिक. ठीक आहे. 11वी 12वी माध्यमिकसाठी. आता माध्यमिकसाठी देखील इथे फक्त आणि फक्त जे आहे बीएड लागणार आहे. इथेही डीएड चालत नाही. बीएड लागेल, ग्रॅज्युएशन लागेल, परंतु ग्रॅज्युएशनच्या सोबतच जे आहे तुम्हाला पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल. आता लक्षात घ्या, ज्या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन आहे त्याच विषयामध्ये तुम्हाला पीजी देखील करावं लागेल. आलं का लक्षात? हा, तसंच ऍडमिशनच तसं भेटतं म्हणा आपल्याला, परंतु तरी देखील तुम्हाला थोडीशी बारीकशी गोष्ट सांगतो आहे. या सगळ्या गोष्टींचा GR उपलब्ध आहे. ह्या काही तोंडी गोष्टी सांगत नाहीये. आपण आपल्या चॅनल मागच्या 6 वर्षापासून चालवतोय आणि 6 वर्षामध्ये कधीही चुकूनही आपण चुकीची माहिती दिलेली नाहीये. ही एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ही क्वालिफिकेशन आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी जे आहे TITच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. की आपण कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. म्हणजे बीएड वाले उमेदवार ज्याची ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे उमेदवार 11वी 12वी या वर्गासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर आणि वयाचा एक क्रायटेरिया तुम्हाला सांगून देतो आहे की वय आपलं कोणचं कन्सिडर होणार आहे. तर जनरली जे उमेदवार जे आहे ओपन कॅटेगरीमध्ये मोडतात, ओपन वाले, मग महिला असेल पुरुष असेल. ठीक आहे. महिला पुरुषांना वेगळं नाहीये. ओपन वाल्या महिला किंवा पुरुषांना या ठिकाणी 38 वर्ष एवढी मर्यादा आहे. आणि जे उमेदवार या ठिकाणी जे आहे कॅटेगरीमध्ये मोडतात. ठीक आहे. आता कॅटेगरी म्हणलं ना तर कोणती कॅटेगरी? सगळ्या प्रकारचं आरक्षण, EWS असेल, SCBC असेल, OBC, SC, ST, NT चे सगळे प्रवर्ग, SBC सगळ्यांना किती वर्ष? 38 मध्ये एक्स्ट्रा 5 वर्ष. ठीक. एक्स्ट्रा 5 वर्ष 43 वर्ष 43. ठीक आहे. समजा असा उमेदवार आहे की जो ओपन मध्ये आहे परंतु त्याला सामाजिक आरक्षण आहे, समांतर आरक्षण आहे. म्हणजे काय आहे? समजा ओपन मध्ये तो प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे किंवा अंशकालीन आहे, खेळाडू आहे किंवा त्यातल्या त्यात समजा एखादा तो दिव्यांग उमेदवार आहे, तर अशाही उमेदवारांना 5 वर्षाची सवलत मिळते. म्हणजे एक सिंपलचा शब्द सांगू का की ज्यांना कोणतं तरी आरक्षण लागू आहे, कोणतं तरी आरक्षण, त्यांना 43 वर्ष, आणि ज्याला काहीच आरक्षण लागू नाहीये, जे खुले आहेत, है की नाही, कोणी या टपली मारून जा, जे खुलेच आहेत त्यांना 38 वर्षापर्यंत. आलं लक्षात? ठीक आहे. हा वयाचा क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळे आता तुमच्या मनामधला जर जो संभ्रम असेल तो कदाचित दूर झालेला असेल की आपल्याला बीएड वाले कोणत्या वर्गासाठी, डीएड वाले कोणत्या वर्गासाठी. आणि कोणावरही विश्वास ठेवू नका आणि एखादा व्हिडिओ पाहिला जरी तरी फार जास्त रिॲक्ट करू नका, सोडून द्या. काही गोष्टी जर का समजा सोशल मीडियावरती जरुरी नाही की सगळ्याच गोष्टी योग्यच यायला पाहिजे, ऑथेंटिकच यायला पाहिजे, पण आपण थोडंसं संयम ठेवायचं. आपण सुशिक्षित लोक आहोत. काही आपल्याला माहिती चुकीची माहिती आहे त्याला फॉरवर्ड करायचं नाही, पाहिजे तिथे त्याला सोडून द्यायचं आणि जे ऑथेंटिक माहिती देतात त्यांच्या सानिध्यामध्ये राहायचं आणि आपलं मार्गक्रमण करायचं. हां, तर म्हणून मित्रांनो जे आहे आपण इकडच्या तिकडच्या गोष्टीवर लक्ष न देता आपलं जे फोकस आहे ते आता केवळ आणि केवळ या ठिकाणी जे आहे आपल्या परीक्षेवर ठेवायचं आहे. आणि तुम्हाला परीक्षेला मदत म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0 ही नवीन बॅच या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहे प्रत्येक विषयाची. महाराष्ट्रामधली जी आहे टॉपची टीम या ठिकाणी IBPS शिकवणारी टीम तुमच्याकरिता अहोरात्र झटक आहे. यामध्ये तुम्हाला PDF नोट्स, लेक्चर्स, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी काही मिळणार आहे. या लोकांना अगोदर आजमावून बघा, यांचे डेमो बघा. तुम्हाला लक्षात आलं की यार परफेक्ट टीचिंग जी आहे IBPSच्या पॅटर्न प्रमाणे चालू आहे.
तर आणि तरच या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. कारण महाराष्ट्रामध्ये जर का टॉपचा स्कोर, टॉपचा जर का निकाल कुठे असेल तर तो केवळ आणि केवळ आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण फक्त आणि फक्त रिझल्ट वरती कॉन्सन्ट्रेट करतो. आपण इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांना शिकवत नाही. आपण टार्गेट करतो केवळ आणि केवळ शिक्षक भरती. आपलं टार्गेट आहे की आपल्या चॅनलवर असलेल्या सर्व उमेदवारांना केवळ आणि केवळ शिक्षक भरतीकरिताच या ठिकाणी प्रिपेअर करावं. तुम्हाला जर का अभ्यास करायचा असेल यांच्या सानिध्यामध्ये तर आज आता ताबडतोब आपण जे आहे मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मास्टर टीचर या ॲप्लिकेशनची लिंक उपलब्ध आहे. तुम्हाला जर का काही अडचणी येत असेल तर अडचणी येत असताना तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरला जर का कॉल जरी केला तरी देखील तुमची अडचण ताबडतोब माझ्या टीमच्या माध्यमातून सोडवली जाईल. तुम्हाला या लोकांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असेल, काही शंका असेल, काही संभ्रम असेल, बिनधास्तपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याकरिता आणि आवश्यक त्या ठिकाणी जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन करण्याकरिता व्हिडिओ वाजून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी सदैव तत्पर असेल.